नुकतेच आम्ही कामानिमित्त गांधीनगर अहमदाबादला गेलो होतो। या ट्रिपमध्ये मोढेराचं सूर्य मंदिर आणि 100 रुपयाच्या नोटेवर असलेली राणी की वाव बघितली। सर्वप्रथम आम्ही गांधीनगरच्या फॉर्च्यून इन हवेलीमध्ये चेक इन केलं। दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो मोढेरा सूर्य मंदिर बघायला। नमस्कार मंडळी, आत्ता सकाळचे 11:30 वाजले। आत्ता मी मोढेराचं सूर्य मंदिर बघायला आले, जे मेहसाणा डिस्ट्रिक्टमध्ये येतं। चला तर मग बघूया हे सूर्य मंदिर कसं आहे। पूर्ण भारतभरात अशी 10 सूर्य मंदिर आहेत, त्यातली 3 मला माहिती आहेत की जे एक हे आहे, दुसरं आहे ओरिसामधलं कोणार्कचं सूर्य मंदिर आणि तिसरं आहे काश्मीरमध्ये। बाकीची कुठे आहेत कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा। हे मंदिर गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील मोढेरा येथे पुष्पावती नदीच्या काठी आहे। हे मंदिर सूर्यदेवाला समर्पित असून त्याची अद्वितीय रचना आणि कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे। चालुक्य वंशाचा राजा भीमदेव पहिला याने 11व्या शतकात हे मंदिर बांधले आहे। मंदिराचे 3 मुख्य भाग आहेत: सभामंडप, गर्भगृह आणि मंदिरासमोरील सूर्यकुंड। सभामंडपात 52 कोरीव खांब आहेत, जे वर्षाच्या 52 आठवड्याचे प्रतिनिधित्व करतात। हे मंदिर कर्कवृत्तावर बांधले असून वर्षाच्या शरद संपात आणि वसंत संपात या दिवशी सूर्याची पहिली किरणे थेट गर्भगृहात पडतात। मंदिरासमोर एक मोठा कुंड आहे, ज्याला रामकुंड किंवा सूर्यकुंड असे म्हणतात। यामध्ये 108 लहान मंदिरे आहेत, जी भगवान विष्णू, शीतला देवी आणि गणेश यांना समर्पित आहेत। मंडळी, आता सूर्य मंदिर बघून झालंय। खूपच सुंदर होतं, खूपच कोरीव काम मस्त होतं। सूर्य मंदिराच्या समोरच इथे कुंड पण आहे, तेही छानच आहे बघण्यासारखं। आणि गार्डन तर खूपच मेंटेन केलं आहे छान। गांधीनगरला तुम्ही जर आलात आणि एक दिवस तुमच्या हातात असेल तर गांधीनगरहून आमच्यासारखी कॅब करून तुम्ही हे मोढेराचं सूर्यमंदिर बघू शकता। या साईडला पुरातत्व संग्रहालय आहे। इथे अशा उत्खननात सापडलेल्या वस्तू वगैरे या म्युझियममध्ये, पुढे म्युझियम पण आहे, इथे ठेवलेले आहेत। मंदिराच्या या सगळ्या वैशिष्ट्यांमुळेच हे मंदिर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे। मोढेराचं हे सूर्यमंदिर बघून मी निघाले पाटणला राणी की वाव बघायला। 100 रुपयाच्या नोटेच्या मागे हे जे चित्र आहे, हे राणी की वाव आहे। आणि हेच आता मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मीही जाऊन बघणार आहे। राणी की वाव ही गुजरातच्या पाटणमधील सरस्वती नदीकाठी वसलेली 11व्या शतकातील एक ऐतिहासिक स्टेपवेल आहे। सोलंकी घराण्याचे राजे भीमदेव प्रथम यांच्या स्मरणार्थ राणी उदयामतीने ही बांधली। ही विहीर जमिनीखाली 7 मजली आहे। तिची लांबी सुमारे 64 मीटर, रुंदी 20 मीटर आणि खोली 27 मीटर आहे। इथे भगवान विष्णूंच्या विविध रूपांसह शेकडो सूक्ष्म कोरीव शिल्पे आहेत। हा वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे, जे केवळ पाणी साठवण्याचे साधन नसून एक भूमिगत मंदिरही आहे। अदालत स्टेपवेल ही गांधीनगर पासून 5 किलोमीटर अंतरावर आहे। ही वास्तू 5 मजली खोल असून अष्टकोनी आकाराची आहे। ही विहीर 1498 मध्ये राणी रुदाबाईंनी त्यांचे पती राणा वीर सिंह यांच्या स्मरणार्थ बांधली। अदालत
स्टेप वेल बघून आम्ही निघालो अहमदाबादमधील एक सुंदर ठिकाण बघायला, साबरमती रिव्हरफ्रंट. सुंदर असं साबरमती रिव्हरफ्रंट आणि त्यावरचा अटल ब्रिज खूपच मस्त. इथे तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता, फ्लॉवर गार्डन बघू शकता आणि खाण्यापिण्याची तर रेलचेल आहे. संध्याकाळ घालवण्यासाठी एक मस्त ठिकाण. तर मंडळी, हा व्लॉग कसा वाटला? आवडला तर लाईक करा आणि कमेंटही करा.